हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डचा 6 चॅप्टरचे क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे प्रॅक्टिस सेट एक्सप्लेन केलेले व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. 4th क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स द एरर दॅट ऑकर व्हाईल मेकिंग मेजरमेंट्स. ज्या वेळेला आपण मेजरमेंट्स घेतो त्यावेळेला कुठल्या चुका केल्या म्हणजे एरर्स होतील, ॲक्युरेट मेजरमेंट होणार नाही. पहिले आपण लिहून घ्यायचं आहे, मेजर कॉजेस ऑफ एरर इन मेजरमेंट आर. फर्स्ट रिझन लिहा, नॉट युजिंग ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. जर आपण प्रॉपर डिव्हाइस नाही वापरत आहे, स्टँडर्डाइज असं डिव्हाइस नाही वापरत आहे, तर जे आपण माप घेतोय ते चुकू शकतं. सेकंड बघा, नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली. डिव्हाइस आपण व्यवस्थित घेतलं आहे, स्टँडर्डाइज डिव्हाइस घेतलं आहे, पण त्याचा वापर जर आपल्याला नीट करता येत नसेल तरीसुद्धा एरर ऑकर होईल. तर आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, व्हाईल बाईंग थिंग्स ॲट ग्रोसरी शॉप अँड द व्हेजिटेबल मार्केट रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग. ज्या वेळेला आपण किराणा दुकानावर ग्रोसरी घेत असतो त्याचप्रमाणे व्हेजिटेबल मार्केट म्हणजे भाजीपाला बाजारात भाज्या घेत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे बघूयात. पहिली गोष्ट आपल्याला बघायची आहे, द बॅलन्स शुड कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर्स. आपल्याला जो बॅलन्स म्हणजे जे मशीन आपण वजन करण्यासाठी वापरतोय तर ते मशीन स्टँडर्डायझेशनप्रमाणे आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. दुसरी गोष्ट काय बघायची आहे, बॅलन्स शुड बी स्टेबल, द पॉइंटर ऑफ द बॅलन्स शुड बी अपराईट. जो बॅलन्स आहे तो स्टेबल पाहिजे आणि त्यांचा पॉइंटर जो आहे तो अपराईट पाहिजे. थर्ड पॉईंट बघा, नो चेंजेस शुड बी डन ऑन द अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स. बॅलन्स जो आहे त्याच्या खालच्या साईडला कुठले चेंजेस केलेले नको. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल की लोहचुंबक वगैरे लावलेलं असतं किंवा मेटल प्लेट चेंज केलेली असते, तर असं नको. नेक्स्ट पॉईंट बघा, वेट शूड बी मेड अप ऑफ मेटल अँड इट हॅज टू बी स्टँडर्डाइज. जे वजनं आपण घेतो आहोत कम्पेअर करायला, ते वजनंसुद्धा मेटलचे हवेत, ते सुद्धा स्टँडर्डाइज हवे. सगळं बरोबर घेतलं आहे आणि जर वजनच जर समजा 1 किलोच्या जागी 1 किलोचा दगड घेतला आहे किंवा माप दुसरं घेतलं आहे तर असं करायचं नाही आहे. आपल्याला स्टँडर्डाइज जे मेटलचं माप असतं तेच घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन. खालील गोष्टीचे आपल्याला सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक कारण द्यायचं आहे. त्यातली ए स्टेटमेंट काय दिली आहे बघा, इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय यूजिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट. कुठल्याही गोष्टीची मोजणी ही बॉडी पार्ट्सच्या साह्याने करायला नको. असं का, याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. आन्सर लिहून घ्या, इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय यूजिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट बिकॉज लेंथ ऑफ द बॉडी पार्ट्स चेंजेस फ्रॉम person to person. So, accurate measurement cannot be found with the body parts as a unit. बघा, प्रत्येक व्यक्तीनुसार बॉडी पार्ट्सचे आकार हे वेगवेगळे असतात. आता जर आपण हँडस्पॅम घ्यायचं म्हटलं तर तुमच्या घरात समजा छोटे कोणी भाऊ बहीण असतील, त्यांचा हाताचं माप आणि तुमच्या घरातल्या आईवडिलांचं मोठ्यांचा हाताचं माप हे सारखं होईल का? नाही. त्यामुळे बॉडी पार्ट्स हे प्रत्येकाचे वेगवेगळ्या साईजचे असू शकतात. त्यामुळे आपण त्यांना मेजरमेंट करण्यासाठी वापरायचं नाही. बी स्टेटमेंट काय दिली बघा, इट इज नेसेसरी टू गेट द वेट्स अँड मेजर्स स्टँडर्डाइज्ड ॲट रेग्युलर इंटरवल्स. जे आपण मोजमाप करण्यासाठी इक्विपमेंट वापरतो त्याला आपण वेळोवेळी स्टँडर्डाइज करायला हवं. तर ते का करायला हवं याचे आपण कारण बघूया. आन्सर लिहा, इट इज नेसेसरी टू गेट वेट्स अँड मेजर्स स्टँडर्डाइज्ड ॲट रेग्युलर इंटरव्हल्स because of the accurate
weight and measurement can be taken, error will be avoided. बघा, ज्या वेळेला आपण वजन काटा किंवा असे माप वापरत असतो नेहमी, तर वापरता त्यांच्यात खराबी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण कुठलीही मोजमापी ही चुकू नये म्हणून वेळोवेळी त्याला स्टँडर्डाइज करून घेतलं पाहिजे, म्हणजे कुठलाही एरर येणार नाही. नेक्स्ट 6th क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द नीड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट अँड द डिव्हाइस टू बी यूज्ड फॉर दॅट. आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंटची गरज का आहे हे विचारलं आहे आणि कोणत्या डिव्हायसेसने ते केलं जातं हेही विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. मेजरमेंट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर प्रिशियस ऑर ग्रेट इम्पॉर्टंट अँड used in very small quantities is done meticulously and accurately. बघा, जे फार महाग असतात आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये मोजायचे जे पदार्थ असतात त्यांना आपल्याला ॲक्युरसी हवीच. जसं की जर समजा तुम्ही साखर घ्यायला गेलेत तर 2-3 ग्रॅम साखर जास्त दिली तर काही फरक पडणार आहे का? नाही. पण तेच जर तुम्ही सोनं घ्यायला गेलेत तर तिथे 2-3 ग्रॅम कमी जास्त देऊन भागेल का? नाही. म्हणून अशा प्रिशियस गोष्टींसाठी ॲक्युरेट मोजमाप करणं हे गरजेचं असतं. सेकंड पॉईंट बघा. ड्यू टू ॲडव्हर्टाइजमेंट इन टेक्नॉलॉजी, डिव्हाइसेस दॅट आर मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स ऑफ क्वांटिटीज लाईक डिस्टन्स, मास, टाईम अँड टेम्परेचर आर अवेलेबल नाव. आता बघा, टेक्नॉलॉजी बरीच पुढे गेली आहे. असे बरेच डिव्हाइसेस अवेलेबल आहेत की तुमचे मोजमाप करण्याचं जे काम आहे ते अगदी सोपं झालं आहे आणि इझिली ते डिव्हाइसेस अवेलेबल होतात. थर्ड पॉईंटमध्ये एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल, डिस्टन्स अँड टाईम इन कनेक्शन विथ अ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स, मास ऑफ गोल्ड, बॉडी टेम्परेचर एक्सेट्रा. बघा, स्पोर्ट कॉम्पिटिशन असेल तर तिथेसुद्धा कोण अगोदर पोचलं आहे, कोण नंतर पोचलं आहे किंवा किती डिस्टन्स पार केलं आहे याची ॲक्युरसी असणं फार गरजेचं असतं. तसंच गोल्डचं तुम्हाला मी मगाशी सांगितलं. त्याचप्रमाणे बॉडी टेम्परेचरसुद्धा जर व्यवस्थित सांगितलं तरच प्रॉपर मेडिसिन्स वगैरे डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या डिव्हायसेसमध्ये ॲक्युरसी असणं फार गरजेचं आहे. लास्ट पॉईंटमध्ये डिव्हायसेस बघा. Devices to be used to these are thermometer, digital balance etc. बघा, थर्मोमीटरने तुम्ही टेम्परेचर मोजतात, त्याचप्रमाणे डिजिटल बॅलन्सने तुम्हाला वजन ॲक्युरेट कळतं. तर हे होतं आपलं 6th चॅप्टर. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तरी आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक यू.